विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आले, की फिजिक्सचा पेपर टफ आहे. होय, प्रश्न अवघड आहेत. केमिस्ट्री सुपर इझी आहे, लक्षात घ्या. सुपर इझी म्हणजे मी तुम्हाला सांगतो, की केमिस्ट्रीत मनासारखा मुलांनी अभ्यास केलाय. म्हणजे बघा, जवळ-जवळ बरीचशी मुलं 35 प्लस म्हणतायत. चांगला अभ्यास करणारी मुलं. होय. पण मॅथ्सच्या बाबतीत काय? लेंदी. किती वेळ लागतोय प्रश्न सॉल्व्ह करायला. लवकर सॉल्व्ह होतच नाहीये. वेळ लागतोय. तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. आता क्लिअरली म्हणजे क्लिअरली सांगतो, यातून बाहेर पडायचं आहे. सेकंड अटेम्प्ट आहे की आता एका महिन्यात. आणि अजून काही मुलांचा फर्स्ट अटेम्प्ट पण राहिलाय 20-21 तारखेपर्यंत काहीतरी एक्झाम आहेत, बरोबर. सगळ्यात इम्पॉर्टंट की फिजिक्स टफ आहे, मला मान्य आहे. होय. मग तिथं काय होतंय, की आपल्याला प्रॉब्लेम होतोय इथं सुद्धा टाइम मॅनेजमेंटचा. ओके. मग आज सकाळी माझ्या एका स्टुडंटचा पेपर होता. पेपरला जाताना मी तुम्हाला सांगतो, पेपरला जाताना त्याने मला फोन केला होता आणि मी त्याला सरळ सांगितलं होतं, की मॅथ्स जास्त अटेम्प्ट होत नाहीत. तेव्हा त्यानं मला सांगितलं, की त्याची स्ट्रॅटेजी आहे 5 सेकंड स्ट्रॅटेजी. आता हा काय प्रकार आहे, मी आजच शिकलोय बरं का त्या माझ्या स्टुडंटकडून. शिवप्रसन्न त्याचं नाव आहे. 5 सेकंड स्ट्रॅटेजी. म्हणजे शिवप्रसन्नाचं म्हणणं काय, की 3, 4, 5 सेकंदापर्यंत तो क्वेशन क्लिक झाला तर ठीक, तो सोडवायचा, नाही तर सोडवायचा नाही. स्किप करून नेक्स्ट क्वेशन घ्यायचा. मी पण हेच सांगत आलोय तुम्हाला. मी सुद्धा हेच सांगतोय. क्लिक होतोय का? सोडूया, नाहीतर स्किप करून दुसऱ्या क्वेशनकडे जाऊया. हा जो प्रकार आहे ना, लेंदी क्वेशन्स आहेत. सगळेच नसणार आहेत लेंदी क्वेशन्स. बऱ्यापैकी ईझी असणार आहेत. म्हणजे काहीही करून आपल्याला लेंदी क्वेशनसाठी वेळ हवाय. म्हणजे तुम्ही या लेंदी क्वेशन्सला टाइम मॅनेज करू शकला, वेळ देऊ शकला. तुम्हाला वेळ द्यायला जमलं, की मग तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होणार आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, म्हणजे सेकंड अटेम्प्टला आपल्याला स्टडी तर वाढवावाच लागेल. आपल्याला अभ्यास तर वाढवावाच लागेल, लक्षात घ्या. आपल्याला स्टडी इन्क्रीज करावा लागेल. पण त्याचबरोबर अभ्यास किती करतोय? खूप करतोय. पण जर मी टाईम मॅनेजमेंट प्रॉपर करत नसेल, तर काही उपयोग होणार नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे क्विक कॅल्क्युलेशन, क्विक थिंकिंग सगळं पट जमलं पाहिजे. आणि हो, आता सेकंड अटेम्प्टला रेस वाढणार आहे. कॉम्पिटिशन नक्की वाढणार आहे. बरीचशी मुलं आहेत आणि त्यातली जास्तीत जास्त मुलं कोण आहेत, मी तुम्हाला अगोदरच सांगतो. आपल्याला कॉम्पिटिशन देणारी बरीचशी मुलं आहेत हितली एनडीए. ओके. म्हणजे एनडीएचा पहिला अटेम्प्ट 12 तारखेला होता. माझे कितीतरी आता मॅडम असे ऍडमिशन्स आहेत, की 11 तारखेला सीईटीचा पेपर मुलांनी दिला नाही, कारण 12ला एनडीए होता. आता एनडीए देऊन झालेले आहे त्यांचे, लक्षात घ्या. आता ते सीईटीकडे वळालेत आणि सिरियसली बघा, 12 लाख मुलं बसतात एनडीएला किंवा 10 लाख, 12 लाख. लाखो मुलं बसतात म्हणूया आपण. सगळे सिन्सिअर नसतात. पण त्यातले जे 10% आहेत ना, 10% खूप मोठा आकडा झाला. 1% जरी म्हणले, 2%, 3% जरी म्हणले, तर 4-5 हजार मुलं होतील 5% म्हणले तर. मग एवढे हजारो मुलं आता कॉम्पिटिशनमध्ये येणार आहेत. येणार आहेत म्हणून आपण घाबरत नाहीये. आपल्याला आपला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायचा, लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा काय मग पुन्हा तेच, की तुम्हाला जर टाईम मॅनेजमेंट जमली, सगळ्या गोष्टी. आता फिजिक्समध्ये ना मी तुम्हाला सांगतो, की ना आता इथून पुढं रोज 2 टॉपिक स्ट्रॅटेजी ठेवा बरं का रे बाळांनो. 2 टॉपिक स्ट्रॅटेजी म्हणूया आपण फिजिक्सच्या बाबतीत बरं का. आता मी हे सगळं अशा मुलांसाठी बोलतोय ज्यांचा पहिला अटेम्प्ट झालाय. तुम्ही रोज 2-2 टॉपिक केले तर 15 दिवसाच्या आत फिजिक्स संपवू शकता. होय. बरं, दुसरी अल्टरनेट डे फुल लेंथ टेस्ट ठेवायची. होय. सगळ्या सिलेबसवरची फुल लेंथ टेस्ट. टाईम मॅनेजमेंट त्याच्या प्रॅक्टिससाठी 2 दिवसातून 3 तास वेळ काढावा लागेल. हे लक्षात घ्या. 2 दिवसातून 3 तासाचा वेळ हा काढावाच लागेल. बरं, आता सगळ्यात इम्पोर्टंट एनालिसिसचे व्हिडिओ बघणं आता बंद करा. मी पण आज नाही बनवलं, लक्षात घ्या. रिझन काय? की आता कन्क्लुजन पर्यंत पोहोचलोय आपण, की कन्क्लुजन हेच आहे, की फिजिक्स टफ जातोय. फिजिक्समध्ये किती अटेम्प्ट होतोय सांगू तुम्हाला मी. आता ते अटेम्प्टचं एक बोलूया आपण, की फिजिक्समध्ये मुलांचा 15 प्लस अटेम्प्ट होतोय. ओके. चांगल्या मुलांचा. हो, काहींना चांगल्याच मुलांचा बोलतोय 15 प्लस. म्हणजे टॉपर आहेत ते अगदी 35 प्लस पर्यंत गेलेत. आता एक्स्ट्रा ऑर्डिनरी तर 40 प्लस पर्यंत जाणार आहे. केमिस्ट्रीमध्ये मात्र जवळ-जवळ सगळेच 25 प्लस आहे. मी आता हे बेसलाईन पासून जातोय बरं का, लक्षात घ्या. आणि तिथं 45 प्लस पर्यंत टॉपर गेलेत. आता मॅथ्समध्ये मी तुम्हाला सांगतो 15 पासूनच सुरुवात आहे चांगल्या मुलांची. 15 ते 20च अटेम्प्ट आहेत. होय, मी तुम्हाला सांगतो 18 अटेम्प्ट आले समजा 36 मार्क. इथे 30 अटेम्प्ट आले 30 मार्क. इथे 15-20 आले 20 मार्क. जर अशी किंवा 24 मार्क तात्पुरतं कन्सिडर करूया. 6 आणि 4 10, 3 3 6, 7 8 9 90 मार्क्स. 90 मार्क्स म्हणजे जवळ-जवळ 90 टू 95 पर्सेंटाइल. चांगलीच मुलं बोलतोय मी. 15 प्लस म्हणजे टॉपर आहेत.
ते 32-35 मध्येच आहेत. 99% 99.0 म्हणतोय बरं का मी किंवा 99 प्लस म्हणूया आपण. पण 40 प्लस ज्यांचा अटेम्प्ट आहे, ओके, त्यांचं सीओएपी फिक्स आहे लक्षात घ्या. होय मॅथ्समध्ये. मग या गोष्टी आता घडल्यात. मग आता मी तुम्हाला काय सांगितलं, की टाईम मॅनेजमेंट इम्पोर्टंट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला शांत ठेवायला जमलं पाहिजे. मी हा व्हिडिओ बनवतोय. कंटिन्युअसली कॉल येतायत. कंटिन्युअसली कॉल येतायत. मुलांचे पेपर झालेत. चांगले पेपर गेलेत, पण कन्क्लुजन तेच आहे, की एव्हरेजली तसाच क्वेशन त्यांचे अटेम्प्ट झालेले आहेत. मग आता अभ्यासाला लागा. तुम्ही तुमचा आज पेपर दिला असेल तुम्ही, आज पेपर दिला असेल, तर आज उद्या रेस्ट घ्या. पण लगेच अभ्यासाला सुरुवात करा आणि मी तुम्हाला सांगितलंय 5 सेकंड स्ट्रॅटेजीवर फोकस करा. आणि 5 सेकंड स्ट्रॅटेजी वापरणार कधी? त्यासाठी फुल लेंथ टेस्ट दिल्या पाहिजेत. मग लवकरच 1-2 दिवसात मी आता सेकंड अटेम्प्टचा ॲक्शन प्लॅन घेऊन येणार आहे. ओके. ज्याचा अभ्यास कसा केला पाहिजे, कुठल्या पद्धतीने केला पाहिजे, सगळी स्ट्रॅटेजी मी तयार करायला लागलोय. 3 आठवड्याचा प्लॅनच तुम्हाला मी देणार आहे लक्षात घ्या आणि त्यात आपल्याला चांगला स्कोर येणार, येणार म्हणजे येणार. भलेही कॉम्पिटिशन कितीही वाढू दे, आपण आपलं स्वतःला इम्प्रूव्ह केलं, की चांगला रिझल्ट मिळणारच आहे. ऑल द बेस्ट.